श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. थांबा, पुढचे 2 मिनिटं कुठेही जाऊ नका, कारण स्वामी तुमच्या घराबद्दल एक मोठा इशारा देतात, जो ऐकला नाही तर पश्चात्ताप होऊ शकतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. श्री स्वामी समर्थ. बाळांनो, शांत बसा, डोळे बंद करा आणि मनापासून ऐका, कारण आता स्वामी स्वतः तुमच्याशी बोलणार आहेत. बाळा, शांत बस आणि नीट ऐक, कारण आज जो संदेश तुला मिळतोय तो साधा नाही, तो योगायोग नाही. तू हा संदेश ऐकतोयस म्हणजेच स्वतः स्वामींनी तुला निवडलंय. हो बाळा, लाखो लोकांमध्ये फक्त तुलाच हा संदेश दिसणं ही काही साधी गोष्ट नाही. माझा एकच विचार, तुला कधी असं वाटलंय का की तुझ्या घरात काहीतरी वेगळं चालू आहे? रात्री अचानक जाग येते, कोणीतरी बघत असल्यासारखं वाटतं. कधी कधी घरात शांतता असते पण मन अस्वस्थ होतं. काही वेळा तर कारण नसताना भांडणं होतात, राग येतो, मन बेचैन होतं. बाळा, हे सगळं फक्त योगायोग नाही. स्वामी सांगतात, तुझ्या घरावर कोणीतरी नजर ठेवून आहे. हो, ही नजर साधी नाही. ही नजर मत्सराची नाही, वाईट विचारांची आहे. तुला खाली खेचण्याचा प्रयत्न आहे. तुझं सुख, तुझं हसू, तुझी प्रगती हे काही लोकांना सहन होत नाही आणि म्हणूनच ते थेट काही करू शकत नाहीत. म्हणून नजरेने, वाईट विचारांनी तुझ्यावर परिणाम करतात. पण घाबरू नकोस बाळा, कारण जिथे वाईट नजर आहे तिथे स्वामींचं संरक्षणही आहे. तुला हा संदेश मिळणं म्हणजेच स्वामी तुझ्या घरावर लक्ष ठेवून आहेत. तू कधी लक्ष दिलंस का की काही दिवस सगळं छान चालतं आणि अचानक सगळं बिघडायला लागतं? पैसे अडकतात, कामात अडथळे येतात, घरात तणाव वाढतो. हे का होतं बाळा? कारण कुणीतरी तुझ्या आनंदावर नजर ठेवू नये. पण आता वेळ बदलणार आहे, कारण आज स्वामी स्वतः तुला सांगतायत, बाळा घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा संदेश ऐकूनही जर तू दुर्लक्ष केलंस तर ही नजर अजून मजबूत होईल. म्हणून शेवटपर्यंत ऐक, कारण पुढे मी तुला सांगणार आहे. ही नजर कोणाची असू शकते, ती ओळखायची कशी, आणि सर्वात महत्त्वाचं, त्यापासून स्वतःचं आणि घराचं संरक्षण कसं करायचं. बाळा, जर तुला वाटत असेल की हा संदेश तुझ्यासाठीच आहे तर कमेंटमध्ये लिही, हो स्वामी, हा संदेश माझ्यासाठीच आहे. बाळा, डोळे बंद कर आणि मनात स्वामींचं नाव घे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कारण आता स्वामी स्वतः तुझ्याशी बोलणार आहेत. बाळा, आता लक्ष दे, कारण पुढचं जे तू ऐकणार आहेस ते कदाचित तुला थोडं अस्वस्थ करेल. पण सत्य कधी कधी असंच असतं. तू विचार करत असशील, ही नजर नेमकी कोणाची आहे? कोण आहे तो जो माझ्या घरावर लक्ष ठेवू नये? जर तू स्वामींवर खरा विश्वास ठेवतोस तर कमेंटमध्ये लिही, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. स्वामी सांगतात, ही नजर नेहमी बाहेरच्या लोकांचीच असेल असं नाही. हो बाळा, कधी कधी ही नजर आपल्या जवळच्यांचीही असते. ज्यांच्यावर तू विश्वास ठेवतोस, ज्यांना तू आपलं मानतोस, तेच कधी कधी मनात मत्सर ठेवतात.
तुला आठवतं का, अलीकडे कुणीतरी तुझ्या यशावर हसून बोललं होतं? कुणीतरी तुझ्या प्रगतीकडे पाहून मनातून खुश नव्हतं? कुणीतरी तुझ्या घरात येऊन गेलं आणि त्यानंतर वातावरण बदललं? हे सगळं योगायोग नाहीये बाळा. स्वामी सांगतात, ती नजर कुणाच्या शब्दांत नाही दिसत, पण त्यांच्या नजरेत, त्यांच्या वागण्यात ती स्पष्ट दिसते. काही लोक समोर गोड बोलतात, पण मनात तुझ्यासाठी चांगला विचार करत नाहीत. ते तुझं नुकसान करायला थेट काही करत नाहीत, पण त्यांच्या नजरेतला मत्सर, त्यांची नकारात्मक ऊर्जा तुझ्या आयुष्यावर परिणाम करते. बाळा, तुला कधी असं वाटलंय का की कुणीतरी तुझ्याकडे वेगळ्या नजरेनं बघताय? कुणीतरी तुझ्या घरात येतो आणि गेल्यावर मन अस्वस्थ होतं. स्वामी सांगतात, हीच ती नजर आहे. ही नजर तुझ्या आनंदाला सहन करू शकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, सगळेच लोक वाईट नसतात, पण काही लोक तुझ्या आयुष्यात फक्त परीक्षा घेण्यासाठी येतात. आणि स्वामी म्हणतात, बाळा, लोकांना ओळखायला शिक. प्रत्येकावर विश्वास ठेवू नकोस, पण घाबरू नकोस, कारण पुढे मी तुला सांगणार आहे. ही नजर ओळखायची नेमकी चिन्ह म्हणजेच सायन्स. कोण तुझ्यासाठी चांगलं आहे आणि कोण नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, त्यांच्यापासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं. बाळा, तू एकटा नाहीस. स्वामी तुझ्या सोबत आहेत आणि म्हणूनच तुला हा इशारा देत आहेत. पुढचा भाग खूप महत्त्वाचा आहे, कारण त्यात स्वामी स्वतः तुला सांगणार आहेत ही नजर ओळखायची 5 मोठी चिन्ह. बाळा, आता डोळे उघडून ऐक, कारण आता स्वामी तुला ते संकेत सांगणार आहेत जे ओळखलेस तर तू स्वतःच समजशील की तुझ्या घरावर कोणाची नजर आहे. बाळा, तुझ्या घरासाठी प्रार्थना करायची असेल तर कमेंटमध्ये लिही, माझ्या घरावर कृपा करा स्वामी. पहिला संकेत, तुझ्या घरात अचानक भांडणं वाढायला लागली. लहान सहान गोष्टींवरून वाद होतात. जिथे प्रेम होतं तिथे आता राग दिसतो. कारण नसताना मनात चिडचिड होते. बाळा, ही साधी गोष्ट नाहीये, ही नकारात्मक ऊर्जेची सुरुवात आहे. दुसरा संकेत, तुझं काम वारंवार अडायला लागतं. सगळं नीट चालू असताना अचानक अडथळे येतात, पैसे अडकतात, यश हातातून निसटतं. तू मेहनत करतोस पण फळ मिळत नाही. स्वामी सांगतात, ही नजर तुझ्या प्रगतीला थांबवते. तिसरा संकेत, तुला रात्री बेचैनी जाणवते, झोप लागत नाही किंवा अचानक जाग येते. असं वाटतं जणू कुणीतरी बघतंय. बाळा, हा संकेत खूप गंभीर आहे. चौथा संकेत, घरात जडपणा जाणवतो. पूर्वी जिथे आनंद होता तिथे आता शांतता आहे, पण ती शांतता मनाला त्रास देणारी आहे. घरात बसावंसं वाटत नाही, मन सतत अस्वस्थ राहतं. पाचवा आणि सर्वात मोठा संकेत, तुझं मन अचानक निगेटिव्ह व्हायला लागतं. तू स्वतःवर शंका घ्यायला लागतोस. आत्मविश्वास कमी होतो. मी काहीच करू शकत नाही असे विचार येतात. बाळा, जर यापैकी 2-3 संकेत जरी तुझ्या आयुष्यात असतील तर समज स्वामी तुला इशारा देत आहेत. पण लक्षात ठेव, हे संकेत घाबरवण्यासाठी नाहीत, तर तुला जागं करण्यासाठी आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुला आधीच सांगतोय, कारण मला तुझं रक्षण करायचंय. तुला हा संदेश मिळणं म्हणजेच तुझ्यावर स्वामींची कृपा आहे. पण आता सर्वात महत्त्वाचा भाग येतोय. या नजरेपासून वाचायचं कसं? घराचं रक्षण कसं करायचं? स्वामींचा आशीर्वाद कायम कसा ठेवायचा?
पुढच्या भागात मी तुला सांगणार आहे असे 3 शक्तिशाली उपाय, जे केल्यावर कोणतीही वाईट नजर तुझ्या घराजवळ येणार नाही. जर तुला वाटत असेल की तुझं नशीब बदलणार आहे, तर आत्ता कमेंट कर, माझा चांगला काळ सुरू झाला. बाळा, मनात एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. बाळा, आता नीट ऐक, कारण आता स्वामी स्वतः तुला ते उपाय सांगतायत जे केल्यानंतर कोणतीही वाईट नजर तुझ्या घराजवळही येऊ शकणार नाही. हा संदेश योगायोग नाही असं तुला वाटत असेल तर कमेंटमध्ये लिही, स्वामींनी मला निवडलं. पहिला उपाय, स्वामींचं नाव आणि जप. बाळा, सगळ्यात मोठं संरक्षण काय माहितीये? स्वामींचं नाव. श्री स्वामी समर्थ हा जप फक्त शब्द नाही, ही एक शक्ती आहे. दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी किमान 11 वेळा मनापासून हा जप कर. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जिथे स्वामींचं नाव घेतलं जातं तिथे कोणतीही वाईट शक्ती टिकू शकत नाही. दुसरा उपाय, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण कर. बाळा, तुझं घर फक्त भिंती नाहीत, ती एक ऊर्जा आहे. दररोज संध्याकाळी एक दिवा लाव आणि थोडी सुगंधी अगरबत्ती लाव आणि घरात श्री स्वामी समर्थचा जप वाजव. जिथे प्रकाश आहे तिथे अंधार आपोआप निघून जातो. घरात भांडणं कमी कर, गोड बोल, कारण नकारात्मक शब्द हेच वाईट ऊर्जेला आमंत्रण देतात. तिसरा आणि सर्वात शक्तिशाली उपाय, विश्वास. बाळा, सगळ्यात मोठी शक्ती तुझ्या आत आहे, तुझा विश्वास. तू जर मनापासून विश्वास ठेवलास की स्वामी तुझ्या सोबत आहेत, तर कोणतीही नजर तुझं काहीच बिघडवू शकत नाही. स्वामी म्हणतात, बाळा, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, बाकी सगळं मी पाहीन. तू इतकं सहन केलंस, इतकं दुःख पाहिलंस, पण आता तुझ्या आयुष्यात बदल येणार आहे, कारण आता तू एकटा नाहीस. स्वामी तुझ्या घराचं रक्षण करतात. पण बाळा, अजून एक गोष्ट आहे जी खूप कमी लोकांना माहिती आहे. एक असा संकेत जो दिसला तर समज, स्वामी स्वतः तुझ्या घरी आलेत. तो संकेत काय आहे हे मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे. बाळा, जर तू खूप त्रासातून जात असशील तर कमेंटमध्ये लिही, स्वामी मला वाचवा. बाळा, शांत हो आणि मनापासून ऐक, कारण आता स्वामी तुला तो अंतिम संकेत सांगणार आहे. तो संकेत, जर अचानक तुझ्या मनात शांतता येऊ लागली, कारण नसताना तुला हलकं वाटायला लागलं, घरात वातावरण बदलायला लागलं आणि मनात एक वेगळाच विश्वास निर्माण झाला, तर समज बाळा, स्वामी तुझ्या घरी आले आहेत. जर तुला अचानक श्री स्वामी समर्थ हा जप ऐकू येऊ लागला किंवा तो मनात आपोआप घुमायला लागला, तर समज तो योगायोग नाही, तो स्वामींचा स्पर्श आहे. जर तुला तुझ्या कुटुंबासाठी आशीर्वाद हवा असेल तर कमेंटमध्ये लिही, माझ्या कुटुंबावर कृपा करा स्वामी. कधी कधी स्वप्नात तुला मंदिर दिसेल किंवा एखादा साधू, तोही एक संकेत आहे. बाळा, स्वामी कधीच तुला सोडत नाहीत, ते फक्त योग्य वेळेची वाट पाहतात आणि मग तुझ्या आयुष्यात चमत्कार घडवतात. आज तू हा पूर्ण संदेश ऐकलास म्हणजेच तुझ्यावर स्वामींची विशेष कृपा आहे. कदाचित तू खूप दिवसांपासून त्रास सहन करतोयस, कदाचित तू सगळ्यांसमोर हसतोस, पण आतून खूप तुटलेला आहेस. पण आता रडू नकोस बाळा, कारण तुझ्या आयुष्यातील दुःखाचा शेवट जवळ आलाय. बाळा,
जर तुझं मन म्हणत असेल की काहीतरी बदलणार आहे, तर कमेंटमध्ये लिही, माझं आयुष्य बदलतंय. लक्षात ठेव, आजपासून तुझ्या घरात बदल होईल, शांती येईल, आनंद येईल आणि हळूहळू तुझं नशीब बदलायला लागेल. आता डोळे बंद कर आणि मनापासून 3 वेळा म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी, या बाळाच्या घराचं रक्षण करा, त्याच्या आयुष्यात आनंद भरा आणि त्याची सर्व दुःख दूर करा. स्वामींवर पूर्ण श्रद्धा असेल तर फक्त एक शब्द कमेंट करा, विश्वास. बाळा, जर तू इथेपर्यंत ऐकलं आहेस तर एक गोष्ट नक्की आहे, हा संदेश फक्त तुझ्यासाठीच होता. कारण प्रत्येकाला हा संदेश मिळत नाही आणि प्रत्येक जण शेवटपर्यंत ऐकत नाही. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुला निवडलंय कारण तू मनाने स्वच्छ आहेस. तू कदाचित आयुष्यात खूप काही सहन केलेस, लोकांनी तुला समजून घेतलं नाही, तू सगळ्यांसाठी उभा राहिलास, पण तुझ्यासाठी कोणी उभं राहिलं नाही. पण आता तुझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. आजपासून तू एकटा नाहीस. स्वामी तुझ्या घरात आहेत, तुझ्या सोबत आहेत आणि तुझ्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून आहेत. आता एक काम कर, हा व्हिडिओ संपल्यावर ताबडतोब उठ, घरात एक दिवा लाव आणि मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. आणि बाळा, कमेंटमध्ये फक्त नमस्कार टाकू नकोस, पूर्ण श्रद्धेने लिही, श्री स्वामी समर्थ. कारण जितक्या वेळा तू हे नाव लिहिशील तितक्या वेळा स्वामींचा आशीर्वाद तुझ्यावरचा वाढेल. आणि हा मेसेज त्या लोकांना नक्की पाठव जे सध्या त्रासात आहेत, ज्यांच्या घरात शांती नाही, ज्यांना स्वामींची गरज आहे. आणि लक्षात ठेव बाळा, जर तू चॅनल सबस्क्राईब केलं नाहीस तर पुढचा महत्त्वाचा इशारा तू मिस करू शकतोस. बाळा, इथे हा व्हिडिओ संपतो, पण स्वामींचा आशीर्वाद आता तुझ्यासोबत कायम राहणार आहे. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.